दिवसातून व्हिडिओ बनवते, पण तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे की जागतिक कृषी महोत्सव नाशिक येथे मला कृषी माऊली हा पुरस्कार मिळालेला आहे। तर त्याच्यासाठी मी कृषी महोत्सवात आलेले आहे आणि तुम्हाला मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की नैसर्गिक शेती आणि शाश्वत शेती त्याचबरोबर सेंद्रिय शेती ह्या सगळ्यामध्ये एकच आहे की आपण सेंद्रिय खाल्लं पाहिजे। जे की आपण ज्याच्यावर काम करतोय सेंद्रिय खाल्लं पाहिजे, सेंद्रिय जर खाल्लं तरच आपण निरोगी राहतो। ह्याच्यासाठी इथं भरपूर स्टॉल आलेले आहेत जे की पूर्णपणे सेंद्रिय आहेत। दूध असेल किंवा बाकीचे दुधाचे प्रोडक्ट असतील ते पण सेंद्रिय प्रकारचे आहेत। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला जे लागणारे औषधं आहेत, आपल्याला जे लागणारं ड्रायफ्रूट आहे, आपल्याला लागणारा जो पालेभाज्या आहे तो पालेभाज्या आपल्याला फक्त पावसाळ्यातच मिळेल असं नाही, तर ते ड्राय पद्धतीने जर आपण करून ठेवलं तर ते आपल्याला एनी टाईम कधीही खाता येतं। आणि ह्याचं हे खूप सुंदर उदाहरण आहे। इथं मी तुम्हाला दाखवू शकते हे बघा, ड्रायफ्रूटने केलेली कोथिंबीर पण आहे, इथे पालक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आहेत। तर हे आपल्याला एनी टाईम कधी पण खाता येतं आणि कधी पण आपल्याला हे आपल्या आहारामध्ये मिळू शकतं, जेणेकरून आपल्याला जे लागणारे जीवनसत्व आणि पोषण आहार आपण म्हणतो तो आपल्याला मिळू शकतो ड्रायफ्रूटने जर आपण बनवलं तर त्याच्यासाठी हे खूप सुंदर उदाहरण आहे। त्याचबरोबर नैसर्गिक गूळ पण येथे आहे आणि जे कोकम आहे, सरबत आहे तो पण आहे जो की नैसर्गिक पद्धतीचा असेल, जो आपल्या लहान मुलांसाठी एकदम आहारासाठी उपयुक्त आहे। आणि हे आहे शुद्ध सात्विक तूप जे आपण गिरी गाई किंवा देशी गाईंपासून बनवलेलं आहे। अशा बऱ्याच प्रकारचे इथे प्रोडक्ट आहेत जे मला खूप आवडले की जे आपल्याला नैसर्गिक पद्धतीने आपण करू शकतो। वेगवेगळे सांबर मसाले आहेत, वेगवेगळ्या चटण्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पण इथं त्यांनी बनवलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळी गुरुचरित्र आहेत, नवनाथ भक्तिसार आहे, वेगवेगळी पुस्तके पण इथं उपलब्ध आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला सगळा फेस्टिवलचा दाखवणार आहे। खूप मस्त फेस्टिवल आहे, तर तुम्ही या फेस्टिवलसाठी नक्की या आणि या फेस्टिवलचा आनंद घ्या। श्री स्वामी समर्थ। बाय।